शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार. हजारो हेक्टर सुपीक जमीन वाचवण्यासाठी शेतकरी आक्रमक. 9 जूनला कोल्हापुरात धडकणार विराट मोर्चा. दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर होणार हल्लाबोल. 43 गावांमध्ये संघर्ष यात्रेचा धडाका. आमदार सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला थेट आव्हान. नमस्कार, लालबावटा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलंय. जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, अशा घोषणा देत कोल्हापूरचा शेतकरी आता रस्त्यावर उतरलाय. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे भुदरगड, राधानगरी, आजरा आणि कागल या 4 तालुक्यांमधील हजारो हेक्टर सुपीक शेतजमीन प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाखाली गाडली जाणार आहे. कित्येक शेतकरी भूमिहीन होणार आहे आणि याच जुर्मी प्रकल्पाविरोधात आता शेतकऱ्यांनी थेट आरपारची लढाई पुकारली आहे. या महामार्गाला कडाडून विरोध करण्यासाठी मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी सकाळी ठीक 11 वाजता कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर ऐतिहासिक आणि विराट धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी स्वतः करणार आहेत. मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं सध्या 6 जून ते 8 जून या दरम्यान संघर्ष जनजागरण यात्रा सुरू आहे. कॉम्रेड सम्राट मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही संघर्ष यात्रा 4ही तालुक्यातील तब्बल 43 गावांमध्ये फिरते. महामार्गामुळे होणाऱ्या नुकसानीची दाहकता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाते. निवडणुकीपूर्वी हा महामार्ग रद्द करण्याची घोषणा केवळ मतांसाठी झाली होती का, असा संतप्त सवाल विचारत आहेत. बहुमताच्या जोरावर सरकार हा विनाशकारी प्रकल्प आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करत आहे, असा थेट आणि गंभीर आरोप आता बाधित शेतकरी करत आहेत. हा लढा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फौज अहोरात्र परिश्रम घेते. यामध्ये कॉम्रेड संपत देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अजित पवार, कॉम्रेड शिवाजी मगदूम, कॉम्रेड रामचंद्र करंबेकर, मच्छिंद्र मुगडे, सर्जेराव देसाई, HR पाटील सर, पांडुरंग मुगडे, विजय पवार, मायकल डिसोझा, KK भारतीय, शशिकांत वाघरे, सुरेश मोरे, दत्ता पाटील, जयसिंग पाटील, कुदळे सर, उदय देसाई यांच्यासह शेकडो कार्यकर्ते गावागावात जाऊन शेतकऱ्यांची एकजूट बांधत आहेत. संघर्ष समितीच्या वतीनं भुदरगड, राधानगरी, आजरा आणि कागल तालुक्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना, पूरग्रस्त बांधवांना आणि सर्वसामान्य नागरिकांनी आपली जमीन आणि आपलं भविष्य वाचवण्यासाठी 9 जूनला सकाळी 11 वाजता दसरा चौकात हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहा आणि आपली एकजूट दाखवून द्या, असे आवाहनही शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं करण्यात आले. यावेळी बोलताना शेतकरी नेते कॉम्रेड सम्राट मोरे म्हणाले, शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर 9 जून रोजी विराट मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. निवडणुकीच्या पूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी गारगोटीच्या सभेत केली होती. परंतु निवडणुकीनंतर आलेल्या पाशवी बहुमता जोरावर परत हा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. त्याच्या विरोधात 9 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे. हा करत असणारा शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रातून रद्द व्हावा यासाठी महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यातील शेतकरी याला विरोध करत आहेत. कुठल्याही शेतकऱ्याचं याला समर्थन नाही, कुठल्याही भागात याला प्रतिसाद नाही. आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी मोजणीसाठी सरकारी यंत्रणा आली तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांना पळवून लावलेला आहे. असा हा गरज नसणारा शक्तीपीठ महामार्ग या महाराष्ट्र शासनाने तात्काळ रद्द करावा. फक्त रद्द करावा म्हणून मित्रांनो चालणार नाही. जर शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हायचा असेल तर आपण मोठ्या संख्येनं या मोर्चाला यायला पाहिजे. आपली संख्या हीच आपली ताकद आहे. तरी मी सर्व शेतकरी बांधवांना 9 जून रोजी निघणाऱ्या मोर्चात सकाळी 11 वाजता दसरा चौकात आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांसाठी
आमच्या लालबावटा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चलो कोल्हापूर, चलो कोल्हापूर, चलो कोल्हापूर. महापुराचं संकट आणणार, शेती आणि निसर्ग उद्ध्वस्त करणार, गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा. या मागे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी सकाळी ठीक 11 वाजता दसरा चौक कोल्हापूर इथून निघणाऱ्या मोर्चात हजारोच्या संख्येने उपस्थित राहा. शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकरी अल्पभूधारक होते, भूमिहीन होते. तलावामुळे शेतजमीन व गावे महापुराच्या पाण्याखाली येते. इतर जमिनी नापीक होती. इरिगेशन स्कीम, कूपनलिका, विहिरी, उद्योग, जनावरांचे गोटे व छोटे व्यवसाय उद्ध्वस्त होते. झाडांची कत्तल, डोंगरांचे उत्खनन झाल्याने पर्यावरणाची मोठी हानी होईल. कोणाची जाणारा हा महामार्ग भांडवलदार, बडे व्यापारी आणि ठेकेदार यांचे भले करण्यासाठी बांधला जाणार आहे. म्हणूनच या महामार्गाला विरोध देत आहे. गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्ग या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी सकाळी ठीक 11 वाजता दसरा चौक कोल्हापूर इथून निघणाऱ्या मोर्चात हजारोच्या संख्येने उपस्थित राहा. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला अशी घोषणा करून निवडणुकीनंतर आलेल्या पाचवी बहुमताच्या जोरावर कोल्हापूर जिल्ह्यावर शक्तीपीठ महामार्ग लादणाऱ्या सरकारच्या विरोधात धडक मोर्चा, धडक मोर्चा, धडक मोर्चा. शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर 9 जून रोजी विराट मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. निवडणुकीच्या पूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी गारगुटीच्या सभेत केली होती. परंतु निवडणुकीनंतर आलेल्या पाचवी बहुमता जोरावर परत हा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. त्याच्या विरोधात 9 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे. हा गरज असणारा शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रातून रद्द व्हावा यासाठी महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यातील शेतकरी याला विरोध करत आहेत. कुठल्याही शेतकऱ्याचं याला समर्थन नाही, कुठल्याही भागात याला प्रतिसाद नाही. आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी मोजणीसाठी सरकारी यंत्रणा आली तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांना पळवून लावलेला आहे. असा हा गरज नसणारा शक्तीपीठ महामार्ग या महाराष्ट्र शासनाने तात्काळ रद्द करावा. फक्त रद्द करावा म्हणून मित्रांनो चालणार नाही. जर शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हायचा असेल तर आपण मोठ्या संख्येनं या मोर्चाला यायला पाहिजे. आपली संख्या हीच आपली ताकद आहे. तरी मी सर्व शेतकरी बांधवांना 9 जून रोजी निघणाऱ्या मोर्चात सकाळी 11 वाजता दसरा चौकात आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो.